श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 14 मार्च धुलीवंदनाच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. तर हे ग्रहण भारतात दिसेल का? गर्भवती महिला असतील, वृद्ध किंवा बालक यांनी किंवा कोणीही ग्रहणाचे वेदाचे नियम पाळावेत किंवा नाही पाळावेत याविषयीचा शंका समाधानासाठी हा व्हिडिओ मी केला आहे. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. बऱ्याच सेवेकऱ्यांनी मला कमेंटद्वारे हा प्रश्न विचारला होता. 14 मार्च रोजी धुलीवंदन या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे, परंतु भारतामध्ये हे ग्रहण कुठेही दिसणार नाही. चंद्रग्रहण म्हटलं की विशेषतः गर्भवती स्त्रियांना नियम पाळावे लागतात, परंतु भारतामध्ये हे ग्रहण दिसत नसल्यामुळं गर्भवती स्त्रियांना तसेच सर्वांनाच कुठलेही वेदाचे नियम पाळायची गरज नाही. बऱ्याचदा अफवांमुळे किंवा शंका उपस्थित केल्या जातात, तर अशी कुठलीही शंका मनात न ठेवता धुलीवंदन साजरी करा. या दिवशी वेदाचे नियम पाळायची गरज नाही. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.